सर्वांना नमस्कार. घेऊन येत आहे आपणासाठी अल्लड बायको राजवीर सुमती या लव्ह स्टोरीचा दुसरा पार्ट. रात्री मनसोक्त नखशिकांत प्रणय झाल्यामुळे दोघेही फार समाधानी होते. सकाळ झाली होती आणि फार उशिरा तिला जाग आली. ती तशीच विवस्त्र अवस्थेत त्याच्या मिठीत झोपली होती आणि तोही तसाच उघडा. रात्रीचं गरम थंडचं त्याचं वाक्य ऐकून तिला फार शहारून आलं आणि ती हळूच त्याच्या मिठीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तर त्यानं तिला त्याच्या मजबूत हातानं अजून घट्ट आवळलं आणि ती गप्प बसली. तिचं अंग ठणकत होतं. त्याच्या बलदंड हाताने तिला चांगलीच कुस्करून काढली होती. पण पुन्हा 2 मिनिटांनी ती चुळबुळ करू लागली. तसा तो म्हणाला, सुमती, काय चाललं आहे तुझं? मला डिस्टर्ब होते आणि मला झोपायचं आहे. ती हळूच म्हणाली, मग तुम्ही झोपा ना, मला उठू द्या. तो म्हणाला, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, त्यामुळे गप्प पडून राहा. आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव. ती काहीशी घाबरून म्हणाली, काय? तो म्हणाला, मला माझ्या पद्धतीने झोपायला आवडतं, त्यामुळे मला डिस्टर्ब झालेलं चालत नाही. मला राग येतो आणि मग रागाच्या भरात मी काय करतो माहीत आहे का तुला? आणि ती घाबरून म्हणाली, काय करता तुम्ही? पुन्हा चिडून निघून जाणार? तिला तर आता त्याची भीतीच वाटायची. तो एकदा गेला की लवकर यायचा नाही. आज तर रविवार होता म्हणून तो थांबणार होता, पण उद्या तो जाईल परत, मग कधीच येणार नाही. काय माहीत कधी येईल. आणि ती असा विचार करत होती. त्यानं तिला हलवून सांगितलं, सांगू का तुला, मला झोपेतून डिस्टर्ब केल्यावर मी काय करतो? ती घाबरून म्हणाली, काय करता? आणि तो पुन्हा तिच्यावर आला आणि ती म्हणाली, अहो सकाळ झाली ना, येईल ना कुणीतरी. दार बंद आहे ना, तो म्हणाला. पण सगळे उठले आहेत आणि आपण असं झोपून राहायचं. सासूबाई ताई काय म्हणतील? त्यांना माहीत आहे की मी रविवारी खूप वेळ झोपतो. अहो पण मी काय सांगू, मला उठू द्या ना. त्या तुला काही म्हणणार नाहीत, नको काळजी करू, असं म्हणून त्यानं पुन्हा तिचे नाजूक ओठ चोकायला सुरुवात केली. खूपच नाजूक होती ती. तिचं शरीरसुद्धा सडपातळ होतं. आणि मग त्यानं तिला पलटी मारून त्याच्या अंगावर घेतली. आता ती त्याच्या केसातून हात फिरवून त्याला किस करत होती. तिच्या अंगाचा ठणका कुठल्या कुठे गायब झाला होता. मग पुन्हा दोघे गरम होत होते. तिचे श्वास वाढू लागले. ती खूप अधीर झाली आणि तो तिच्या आत प्रवेश करणार इतक्यात दारावर थाप पडली आणि वहिनी दबक्या आवाजात म्हणाल्या, भाऊजी, सुमितेला पटकन बाहेर सोडा, सासूबाई ओरडत आहेत. आणि तिने त्याच्या अंगाकडून अंग काढून घेतलं, कपडे घातले आणि अंघोळीला पळाली. त्याचा मूड ऑफ झाला, पण तो खुश होता. तिचा अल्लडपणा त्याला आवडत होता. ती लहान असल्यामुळे तिला जगाची रीत भात जास्त काही माहीत नव्हती. प्रणयातलं जास्त काही कळत नव्हतं. तो जे काही करायचा तिच्यासोबत ते तिला आवडायचं, अगदी मनापासून. तिनं तर हे सगळं फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं आणि त्या आधारे त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायची. पण प्रत्यक्ष आयुष्यात प्रणय म्हणजे काय असतो, नवरा म्हणजे काय असतो, हे तिला हळूहळू समजायला लागलेलं होतं. कारण आज फक्त पहिली रात्र झाली होती त्यांची. त्याला ती अल्लडपणे तिच्या शंका विचारायची आणि तो तिच्या शंकांचं निरसन करायचा. आणि आता त्यालाच तिला सगळा प्रणय शिकवून काढायचा होता. त्याचे मित्र म्हणाले की यार, बायको ही अशीच पाहिजे. आता ती तुझ्याच रंगात पूर्ण रंगणार. तू जे आणि जसं तिला शिकवशील ती तसंच शिकणार. त्यामुळे अगदी हाताने घडवल्यासारखी तुझी बायको तुझं ऐकणार. त्यामुळे संसारही सुखाचा होणार. राजवीरनं सुद्धा आता तिला त्याच्या पद्धतीनं शहाणं करायचं ठरवलं. मग ती आज केस धुवून बाहेर आली. तो म्हणाला, हे काय, केस का धुतले? अहो ताईंनी मला सांगितलं होतं कालच की आपल्या दोघात असं काही झालं की केस धुवायचे. सासूबाईंना चालत नाही, घरात देव आहेत म्हणून. आणि किचनमध्ये सुद्धा पाऊल टाकायचं नाही केस धुतल्याशिवाय. आणि तो शांत झाला. त्याच्या घरचे जुन्या विचारांचे होते. राजवीर शिकलेला होता. त्याला असल्या या खुळचट कल्पनांवर विश्वास नव्हता. मग ती किचनमध्ये गेली. वहिनी म्हणाल्या, काय गं सुमती, काय काय झालं रात्री? भाऊजींचा सगळा रुसवा घालवलास ना तू? आणि आता खूपच चेहरा खुललाय वाटतं कोणाचा तरी. सगळा आजार पळून गेला ना? राजवीर डॉक्टरने हात लावला की. आणि सुमती नुसती गालात हसत होती आणि लाजत होती. लाजून लाजून तिचे गोरे गाल आणखीनच लाल झाले होते. वहिनी म्हणाल्या, मग काय केलं रात्री तुम्ही? आणि सकाळी काय चाललं होतं? उठायला उशीर का झाला? आणि तिनं पुन्हा अल्लडपणात वहिनींना सांगायला सुरुवात केली. अहो वहिनी, ते सोडतच नव्हते सकाळी. म्हणाले की मला माझ्या पद्धतीने झोपायला आवडतं, नाहीतर पुन्हा सोडून जातील. आणि वहिनी खूप हसायला लागल्या आणि म्हणाल्या, सुमती, अगं असं सांगायचं नसतं.
नवरा बायकोतल्या गोष्टी बाहेर कुणीही विचारलं तरी. मग वहिनी पुढे म्हणाल्या, आता तरी खाशील ना व्यवस्थित जेवण? आणि इतक्यात राजवीरसुद्धा त्याचं आवरून किचनमध्ये आला आणि म्हणाला, वहिनी चहा. सुमतीने त्याला चहाचा कप दिला. त्यानं हसून तो घेतला. वहिनी म्हणाल्या, भाऊजी आता चालतोय ना चहा बायकोच्या हातचा, कमीच द्यायचा आहे अजून? आणि भाऊजी पुन्हा निघणार आहात की थांबणार आहात? वहिनी तुम्ही पण ना, असं म्हणून राजवीर हसतच बाहेर निघाला. आणि वहिनी म्हणाल्या, भाऊजी थांबा तरी. अहो सुमिती सांगत होती की तुम्ही तिला फार त्रास दिला म्हणून. इतका त्रास देतात का माझ्या नाजूक जावेला? बघा तिच्या मानेवर मनगटावर कसे निशाण आहेत. आणि आता सुमती घाबरली. राजवीरने सुद्धा बारकाईनं पाहिलं तर खरंच तिच्या गोऱ्या नाजूक अंगावर त्याच्या बोटाचे दाताचे निशाण होते. आणि सुमती पुन्हा घाबरून म्हणाली, नाही हो, मी काही नाही सांगितलं, ताईंचंच आपलं विचारत होत्या की आपल्या दोघात रात्री काय झालं म्हणून. आणि राजवीर म्हणाला, मग तू सगळं सांगितलं त्यांना? सुमती म्हणाली, हो. आणि आता वहिनी आणि राजवीर एकमेकांकडे बघून हसत होते. आणि राजवीर म्हणाला, वहिनी सांगा जरा तुमच्या जावेला काहीतरी, कमी बोलायला शिक म्हणावं. मग वहिनी म्हणाल्या, आणि भाऊजी तुमची झोपण्याची वेगळी पद्धत कसली हो अजून? हे नव्हतं बाबा मला माहीत. आणि राजवीर हसून म्हणाला, आता हे पण सांगितलं तुम्हाला? काय करायचं हिचं, इतका अल्लडपणा आम्ही तरी कुठे पाहिला नाही बाबा. वहिनी म्हणाल्या, भाऊजी आता सांभाळून घ्या आयुष्यभर, मन मोकळ्या स्वभावाची आहे ती. आज दिवसभर सुमतीचं कोणत्याच कामात लक्ष नव्हतं. तिचे हात तर चालू होते, पण नजरेमध्ये सारखं सारखं रात्रीचं आणि सकाळचं ते दृश्य तिला दिसायचं. आणि गोड कळ उठायची आणि एकटी एकटीच मनातून हसत राहायची. इतक्या कमी वयात लग्न झालं. प्रेम काय असतं हेही माहीत नव्हतं. प्रणय कसा असतो हेही माहीत नव्हतं. पण तिच्या नवऱ्यानं तिला दाखवलेलं हे प्रेमाचं रूप तिला फार आवडलं आणि त्याच्यावर फार जीवापाड प्रेम करायला लागली ती. आता तिच्या मनावर आणि मेंदूवर फक्त त्याचंच राज्य होतं. आणि तिला पुन्हा रात्रीची आतुरता लागली. राजवीर दिवसभर इकडे तिकडे भटकला. मित्रांना भेटून आला. मित्रांनी सुद्धा त्याची चेष्टा करायला सुरुवात केली, कारण लग्न झाल्यापासून त्याचा चेहरा इतका पडला होता. माणसात असून सुद्धा त्याचं लक्ष भलतीकडेच असायचं. आज त्याचा चेहरा फारच खुल्ला होता. मित्र म्हणाले, बहुतेक गाडी रुळावर आलेली दिसते. राजवीर नुसता हसत होता आणि लाजत होता. राजवीर तुझी बायको लहान आहे बरं का? आणि राजवीर म्हणाला, खरंच यार खूप अल्लड आहे, तिला तर काहीच माहीत नाही. ते म्हणाले, मग तू आहेस की शिकवायला, व्यवस्थित सगळं शिकवून काढ हा बायकोला, असं म्हणून ते त्याची चेष्टा करत होते. आणि रात्रीसुद्धा ते मित्र त्याला सोडत नव्हते, मुद्दाम थांबवून घेत होते. पण राजवीरला आता घाई झाली होती घरी यायची. इतक्यात तिचा फोन आला. जेवण झालं आहे तयार, तुम्ही कधी येणार? सगळे वाट बघत आहेत. तो मित्रांपासून बाजूला जात म्हणाला, सगळे वाट बघत आहेत आणि तू नाही वाट बघत माझी? आणि ती हसून म्हणाली, मीच वाट बघते तुमची, या ना लवकर घरी. तो म्हणाला, आलोच. सुट्टीवर आल्यानंतर रात्रीच्या 12पर्यंत तरी राजवीर मित्रांमधून येत नसे. घरातले सगळे झोपून जायचे त्याची वाट बघून. पण आता तो खूप लवकर घरी आलेला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मग आजही त्यांनी तसाच पलंगतोड रोमांस केला. आणि ती त्याला म्हणाली, आता आपल्याला बाळ होणार? आणि राजवीरने तर आश्चर्याने तिच्याकडे पाहिला आणि म्हणाला, बाळ इतक्या लवकर? 2 दिवसात? आणि ती म्हणाली, पिक्चरमध्ये नाहीत का दाखवत, लगेच लग्न झालं मग सुहागरात झाली की बाळ होतं. तो खूप खूप हसला. त्याला जाम मज्जा येत होती तिचा बालिशपणा पाहून. आणि त्याने तिला जवळ घेतली आणि कुरवाळत म्हणाला, सुमती अगं आपलं आयुष्य म्हणजे पिक्चर नाही. सगळीच तुलना पिक्चरची कशी करतेस गं? हे रिअल लाईफ आहे. आणि आज लग्न, मग सुहागरात, मग बाळ, असं 3 तासामध्ये अख्खं आयुष्य दाखवतात पिक्चरमध्ये. आपल्या आयुष्यात असं नसतं. आणि इतक्या लवकर बाळाचा विचारही करू नकोस. ती म्हणाली, का? अगं लहान आहेस तू म्हणून. ती पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली, पण लग्न झाल्यावर बाळ तर झालंच पाहिजे ना? तो म्हणाला, लग्न झाल्यावर बाळ तर झालंच पाहिजे, पण इतक्या लवकर झालं पाहिजे असं काही नाही. आणि ती म्हणाली, आमच्या इथल्या मुलींना तर लग्न झालं की लगेच वर्षाच्या आत पाळणा हलला पाहिजे असं म्हणायचे. तो पुन्हा हसून म्हणाला, मग तुला पण असं वाटतं का की लग्न झाल्यावर वर्षाच्या आत पाळणा हलला तरच मुलं होतं, पुन्हा होत नाही का? अगं असं काही नसतं. आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण बाळाचा विचार करूया. तो तिचं नॉलेज चेक करण्यासाठी म्हणाला, तुला माहीत आहे का मुलं कशी होतात? पिक्चरमध्ये बघितलं असेलच की तू.
ती पुन्हा अल्लडपणे म्हणाली, पिक्चरमध्ये बायका नवऱ्याचं उष्ट खातात, उष्ट पाणी पितात आणि मग त्या गरोदर राहायच्या. मला तर असंच वाटायचं, म्हणून मी कोणाचं उष्ट पण खात नव्हते आणि उष्ट पाणी पण पित नव्हते. आणि आता राजवीर पोट धरून धरून हसायला लागला. सुमती, अगं कोणत्या जमान्यात वावरतेस तू आणि किती पिक्चर पाहतेस? तिचं माहेर अडाणी होतं. असल्या गोष्टी कधी पाहिल्या नव्हत्या, कुठून ऐकल्याही नव्हत्या. कॉलेजला गेल्यावर मैत्रिणींकडून जरा कळतं, पण कॉलेजही तिनं पाहिलं नाही. त्यामुळे तिला त्या पिक्चरमधून जेवढं कळत होतं तेवढंच ज्ञान होतं. आणि पिक्चरमध्ये सगळं उघड उघड करून कुठे दाखवतात? सुहागरात्री दिवशी लाईट घालवतात आणि पुढचं सगळं होतं एवढंच तिला माहीत. पण लाईट घालवल्यावर काय होतं हे आत्ता तिनं अनुभवलं होतं. मग तो म्हणाला, आपल्याला जेव्हा बाळ पाहिजे तेव्हा आपण विचार करूया. आणि आता तिने तोही प्रश्न त्याच्यावरच सोपवला. तो म्हणाला, उद्या लवकर मी निघणार आहे. 10च्या आत मला पोहोचलं पाहिजे ड्युटीवर. आणि सकाळी लवकर उठून त्याला ड्युटीवर जायचं असतं. तिने लवकर उठून केस धुवून त्याच्यासाठी चहा नाश्ता बनवला, डबा बनवला. अजून घरातलं कोणीच उठलं नव्हतं, अजून उजाडलं पण नव्हतं. याआधी तो असा लवकर निघाला की वहिनी किंवा आई उठायची, पण आता त्याची बायको होती त्यामुळे कोणीच उठलं नव्हतं. आणि तो म्हणाला, हे काय, इतक्या सकाळी सकाळी का केस धुतलेस तू? आजारी पडशील. अहो, तुमच्यासाठी चहा नाश्ता करायचा होता ना, मग मी किचनमध्ये तसंच कसं जाऊ? सासूबाई ओरडतील ना. आणि आता राजवीर काहीच बोलला नाही. म्हणाला, निघू मी? आणि तिचे डोळे पाण्याने भरले. तिला तर आता एकही क्षण त्याच्यापासून दूर राहू वाटत नव्हतं. मिठी तर खूप मारू वाटत होती त्याला, पण ते दोघेही बाहेर होते म्हणून तिने स्वतःला आवरलं. पुन्हा केव्हा येणार असं म्हणाली. तो म्हणाला, आता गेलो तरच परत येईल की नाही? येतो पुढच्या शनिवारी. आणि मी फोन करतो ना तुला. तिला आता तिच्या भावना बोलून व्यक्त करता येत नव्हत्या. फक्त अश्रू गाळत होती आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तो सुद्धा डोळे भरून तिला बघत होता आणि गाडीला किक मारून निघून गेला. आता रोज त्यांचे घडी घडीला फोन सुरू होते. रात्री तर खूप उशिरापर्यंत फोनवर बोलायचे, व्हिडिओ कॉल करायचे, फोनवरच एकमेकांना किस द्यायचे. त्यानं फोनवरून तिला पहिला किस मागितला तेव्हा 5 मिनिटे गेली तिला तिच्या मनाची तयारी करायला. तो तिला म्हणाला, सुमती, अगं दे ना पटकन किस, मलाच मिळणार आहे तो, दुसरीकडे कुठेच नाही जाणार. आणि मग खूप लाजून तिने त्याला फोनवर किस दिला. मग त्यानेही पटापट पटापट 10-12 किस तिला फोनवर दिले. आणि तिला तर आता तिच्यावर वर्षाव होत आहे चुंबनांचा असं वाटलं होतं. आणि त्याच्या विरहाने पुन्हा व्याकुळ झाली ती, पुन्हा रडायला लागली भाऊक होऊन. तोही इमोशनल झाला. तिला तर त्याचं वेडच लागलं होतं. आणि मग पुढच्या रविवारी तो 4 दिवस रजा काढून आला आणि वहिनीच्या कानात हळूच म्हणाला, आम्ही हनीमूनला जाणार आहोत 4 दिवस महाबळेश्वरला, पण आईला सांगू नका, आम्ही तिच्या माहेरी निघालो आहे अशी थाप मारली. वहिनीनं आणि राजवीरनं सुमतीला सुद्धा काही सांगितलं नाही, नाहीतर ही अल्लड मुलगी सगळ्यांना सांगत बसली असती आणि सगळं बिंग फुटलं असतं. तो खूप निघायची घाई करत होता. तिला तर काहीच कळत नव्हतं, पण तीही गडबडीत गाडीवर बसली. तो गुपचूप तिला महाबळेश्वरला 2 व्हीलरवर घेऊन आला. ते दोघेही महाबळेश्वरला पोहोचले. ती म्हणाली, आपण इकडे का आलोय? तो म्हणाला, आपण हनीमूनसाठी आलो आहोत. आता हनीमून हा शब्दसुद्धा फक्त पिक्चरमध्ये ऐकला होता. ती म्हणाली, पिक्चरमध्ये जातात तसं ना? राजवीर हसून म्हणाला, हो बाई हो, पिक्चरमध्ये जातात तसंच. आता तुला दाखवतो हनीमून कसा असतो ते. आता तो तिला सगळं शिकवूनच काढणार होता. तिला म्हणाला, मिठी मारून बस. आणि ती पहिल्यांदा त्याच्या गाडीवर बसली होती. घट्ट मिठी मारून बसली आणि राजवीरची गाडी सुसाट धावत होती.